नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर उद्या म्हणजे 6 सप्टेंबर 2024 शुक्रवारी ही हरितालिका आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिकेचा उपवास कसा करावा, व्रत कोणी व कसे करावे, काय खावे काय खाऊ नये, उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा तरच आपल्याला त्या व्रताचे फळ मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. माता पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केले होते. माता पार्वतीने व्रत दरम्यान जंगलातील फळं आणि कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता. त्यामुळे या दिवशी पार्वतीप्रमाणे सर्व बायका हरितालिकेला फळ आणि कंदमूळ खाऊन आपला उपवास करतात. आपण हरितालिकेच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर हरितालिका हे व्रत असे आहे की जे सुवासिनी आणि कुमारिका या दोन्ही करू शकतात. शक्यतो अनेक स्त्रिया हा उपवास निर्जळी ठेवतात, पण यामुळे अनेकींना आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपली प्रकृती आणि शारीरिक गरजा ओळखूनच हरितालिकेच्या उपवासाचे पालन करता येऊ शकते. तुम्ही फलाहार करून देखील हरितालिकेचा उपवास करू शकता. तर उद्या म्हणजे 6 सप्टेंबर रोजी हरितालिका असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 7ला गणेश चतुर्थी दिवशी हा उपवास सोडला जाणार आहे. आता आपण या उपवासाचे नियम आणि त्याचे महत्त्व काय आहे याबद्दल जाणून घेऊया. हिंदू धर्मातील हे एक धार्मिक व्रत असून हे व्रत भविष्य पुराणात हरगौरी संवाद या कथांमध्ये आले आहे. हे व्रत संपूर्ण भारतातील हिंदू धर्मीय स्त्रिया करतात, ज्याचा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख केला जातो. महाराष्ट्रात या व्रताला हरितालिका तृतीया असे म्हटले जाते, तर इतर काही भागामध्ये याला हरियाली तीज असे संबोधले जाते. आता आपण हरितालिकेला काय खावे काय खाऊ नये याबद्दल माहिती जाणून घेऊया. हरितालिकेची जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत काहीच खाता येत नाही. अगदी पाणी देखील पिण्यास मनाई आहे. विधिवत पूजा झाल्यानंतर फलाहार करण्याची परवानगी आहे. मीठ आणि तिखट आपल्याला वर्ज्य करायचं आहे. या उपवासादरम्यान मीठ आणि तिखट घातलेले पदार्थ खाणे टाळावे. हा उपवास करताना फक्त फळं किंवा गोड पदार्थाचे सेवन केले जाते आणि हे गोड पदार्थ केवळ उपवासाचेच असले पाहिजेत. गोड पदार्थाचे सेवन या दिवशी उपवासाच्या गोड पदार्थाचे सेवन केले जाते, ज्यामध्ये रताळ्याचे काप, राजगिरा तसेच साबुदाण्याची खीर, दुधापासून बनवलेले गोड पदार्थ किंवा दहीचे सेवन तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर हंगामी फळं या व्रताच्या दिवशी तुम्ही पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता. नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील करू शकता. तर आता हरितालिकेचा उपवास कोणी करावा, तर कुमारिका किंवा विवाहित स्त्रिया हा उपवास करू शकता. हरितालिकेचा उपवास कधी सोडायचा असतो? हरितालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीला गणपतीला नैवेद्य चढवल्यानंतर सोडला जातो. उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थाचे सेवन करूनच सोडावा. तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे डोकेदुखी किंवा मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शुद्ध सात्विक जेवण करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर. तर हरितालिकेला आपल्याला या चुका टाळायच्या आहेत. जर तुम्ही हरितालिका साजरी करत असाल तर त्यात 16 शृंगाराचे विशेष महत्त्व आहे. हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जातात. यात सौभाग्याच्या वस्तू पूजेत विसरू नये. हरितालिकेसाठी निर्जळा व्रत महत्त्वाचे आहे. माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे जंगलात जप, तप, तपश्चर्या आणि ध्यान केले. त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्न ग्रहण करू नका. निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे खा, इतर काहीही खाऊ नका. हरितालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा. काळ्या बांगड्या आणि काळे कपडे घालणे टाळावे. काळा रंग अशुभतेचे प्रतीक आहे. या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये. कोणाशी बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत. शास्त्रानुसार जर कोणी हरितालिकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्यांनी ते मध्येच सोडू नये. हे देखील शुभ मानले जात नाही. दरवर्षी तुम्ही ते विधिपूर्वक पूर्ण करावे. शास्त्रानुसार हरितालिकेच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत असावे.
ज्योतिषशास्त्रानुसार हरितालिका व्रतामध्ये चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये, कारण हे व्रत निर्जळ करायचे असते. तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा. हरितालिकेच्या व्रतादिवशी उशिरापर्यंत झोपू नये. लवकर उठून नित्यकर्म आटोपून देवाची पूजा करावी. तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस झिटकारून टाकावा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हरितालिका व्रताबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. हरितालिकेचा उपवास कोणी करावा, कोणी करू नये, उपवासात काय खावे, काय खाऊ नये, कोणत्या चुका टाळाव्या, त्याचबरोबर उपवास कोणता पदार्थ खाऊन टाळावा याबद्दल संपूर्ण माहिती मी दिली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.